नमस्कार मित्रांनो, तुमच्यासाठी जबरदस्त जॉब वॅकन्सी घेऊन आलेलो आहे। महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण यांच्यामार्फत आजची वॅकन्सी जी आहे निघालेली आहे। पगार तुम्हाला या ठिकाणी 30,000 रुपये ते 1 लाख रुपयाच्या दरम्यान या ठिकाणी मिळणार आहे। अर्ज करण्यासाठी कुठल्याही प्रकारची फीस पेमेंट तुम्हाला करायची नाही। परीक्षा देखील तुमच्या या ठिकाणी होणार नाही। तुम्ही महिला असाल पुरुष असाल दोघे या ठिकाणी अर्ज करू शकता। अर्ज करण्याची शेवटची तारीख 1/6/2023 या ठिकाणी आहे। अधिक माहिती जी आहे मित्रांनो, या ठिकाणी तुमची शैक्षणिक करता काय लागणार आहे, अर्ज कशा प्रकारे करायचे आहेत, सर्व माहिती डिटेलमध्ये आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा। त्याचबरोबर मित्रांनो, आपण जर आपल्या रॉयल कॉर्नर यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या रॉयल कॉर्नर यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करावं, बेल आयकॉन दाबायला विसरू नका। असेच नोकरी संदर्भातील नवीन अपडेट्स आपल्याला मिळत राहण्यासाठी। तर सुरू करूया मित्रांनो आजचा व्हिडिओ। तर मित्रांनो, आपण आलेलो आहे महाराष्ट्र स्टेट लीगल सर्व्हिस अथॉरिटी यांच्यामार्फत जे ऑफिशियल नोटिफिकेशन निघालेलं आहे 12 मे 2023ला, त्यावरती आपण आलेलो आहे। तर स्टेप बाय स्टेप सर्व माहिती आपण या ठिकाणी बघणार आहोत। या ठिकाणी मित्रांनो, ही जी वॅकन्सी आहे लीगल ॲड लॉयर इन लीगल ॲड डिफेन्स काउन्सिलसाठी या ठिकाणी निघालेली आहे। 24 जिल्ह्यांसाठी ही वॅकन्सी या ठिकाणी निघालेली आहे। या ठिकाणी मित्रांनो, आपण जिल्हे आणि त्या जिल्ह्यासाठी तुम्हाला दिलं जाणारं वेतन या ठिकाणी बघू शकता। नागपूरसाठी या ठिकाणी चीफ लीगल ॲड काउन्सिलरसाठी या ठिकाणी 95,000 रुपये इतके वेतन असणार आहे। डेप्युटी लीगल ॲड काउन्सिलरसाठी 70,000 रुपये, लीगल ॲड काउन्सिलसाठी 40,000 रुपये या ठिकाणी असणार आहे। त्यानंतर पुण्यासाठी 1 लाख रुपये चीफ लीगल ॲड काउन्सिलसाठी या ठिकाणी असणार आहे। डेप्युटी लीगल ॲड काउन्सिलसाठी या ठिकाणी 75,000 रुपये असणार आहे। लीगल ॲड काउन्सिलसाठी या ठिकाणी 45,000 रुपये इतके असणार आहे। सोलापूरसाठी 90, 70 आणि 40 अशा प्रकारे या ठिकाणी असणार आहे। ठाण्यासाठी 1,75,000 आणि 45,000 अशा प्रकारे असणार आहे। नाशिकसाठी 90,000, 70,000 आणि 40 अशा क्रमवार या ठिकाणी असणार आहे। त्यानंतर क्लास बी टाऊनसाठी या ठिकाणी अमरावतीसाठी 80, 60 आणि 35 या ठिकाणी आहे। चंद्रपूरसाठी 80, 60 आणि 35च आहे। त्यानंतर धुळ्यासाठी देखील सेम या ठिकाणी आहे। जळगावसाठी देखील सेम आहे। कोल्हापूर, लातूर, परभणी, सांगली, सातारा, यवतमाळ या जिल्ह्यांसाठी सेम या ठिकाणी वेतन तुम्हाला दिलं जाईल। त्यानंतर क्लास सी टाऊनसाठी या ठिकाणी बीड, भंडारा, बुलढाणा, गोंदिया, नंदुरबार, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि वर्ध्यासाठी या ठिकाणी 70, 50 आणि 30 अशा प्रकारे तुम्हाला वेतन जे आहे दिलं जाणार आहे। तर या ठिकाणी आपण 24 जिल्ह्यांसाठी ज्या वॅकन्सीज निघालेल्या आहेत, कुठल्या पदासाठी कोणती वॅकन्सी आहे आपण स्क्रीनवरती बघू शकता। तिन्ही पदांसाठी या ठिकाणी प्रत्येक ठिकाणी 1-1 किंवा 2-2 अशा प्रकारच्या वॅकन्सीज या ठिकाणी निघालेल्या आहेत। जास्त ज्या वॅकन्सीज या ठिकाणी आहे असिस्टंट लीगल ॲड डिफेन्स काउन्सिलसाठी या ठिकाणी निघालेले आहे, आपण स्क्रीनवरती या ठिकाणी बघू शकता। शैक्षणिक करता जे आहे मित्रांनो, या ठिकाणी चीफ लीगल ॲड डिफेन्स काउन्सिलसाठी या ठिकाणी प्रॅक्टिस इन क्रिमिनल लॉ फॉर ॲटलिस्ट 10 वर्ष तुम्ही या ठिकाणी केलेलं असणं आवश्यक आहे। एक्सलंट ओरल आणि रायटिंग कम्युनिकेशन स्किल्स तुमच्याकडे असणं आवश्यक आहेत। त्याचबरोबर या ठिकाणी 30 क्रिमिनल ट्रायल तुम्ही या ठिकाणी सेशन कोर्टामध्ये हँडल केलेलं असणं आवश्यक आहे। त्यानंतर डेप्युटी चीफ लीगल ॲड डिफेन्स काउन्सिलसाठी या ठिकाणी ॲटलिस्ट 7 वर्षाचा प्रॅक्टिस क्रिमिनल लॉचा तुमचा या ठिकाणी असणं आवश्यक आहे। त्याचबरोबर 20 क्रिमिनल ट्रायल्स तुम्ही या ठिकाणी सेशन कोर्टामध्ये या ठिकाणी हँडल केलेले असणं आवश्यक आहे। त्यानंतर असिस्टंट लीगल ॲड डिफेन्स काउन्सिलसाठी फ्रेशर्स आणि 3 वर्षापर्यंतचे प्रॅक्टिस क्रिमिनल लॉ जे असतील या ठिकाणी लॉयर जे असतील ते या ठिकाणी अर्ज या ठिकाणी करू शकतात। अधिक माहिती जी आहे आपण या ठिकाणी PDF मध्ये वाचू शकता। वर्क प्रोफाईल जे आहेत ते देखील या ठिकाणी दिलेले आहे। PDFची लिंक जी आहे आपल्याला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे। सर्व जाहिरात आपण या ठिकाणी व्यवस्थित वाचा। तुमचा वर्क स्कोप जो आहे आपण PDF मध्ये या ठिकाणी स्क्रीनवरती देखील बघू शकता। या ठिकाणी अर्ज जे आहे आपल्याला ऑफलाईन पद्धतीने करायचे आहेत। त्यासाठीचा नमुना अर्ज आपल्याला PDF मध्येच मिळून जाईल। जाहिरातीच्या PDF मध्येच नमुना अर्ज अशा प्रकारे आपल्याला देण्यात आलेला आहे। अर्ज जे आहे आपल्याला सेक्रेटरी ऑफ DLSA यांच्याकडे या ठिकाणी सबमिट करायचे आहेत। 1 जून 2023 पर्यंत तुम्ही संध्याकाळच्या 5 वाजेपर्यंत अर्ज या ठिकाणी सबमिट करू शकता। तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये एवढेच। व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्कीच करा आणि आपल्या रॉयल कॉर्नर यूट्यूब चॅनलला जर अद्याप सबस्क्राईब केलेलं नसेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। अशाच नोकरी संदर्भातील अपडेट्स आपल्याला मिळत राहण्यासाठी। तर भेटूया मित्रांनो नोकरी संदर्भातील अशाच पुढच्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद मित्रांनो।